नमस्कार, मी विजय चव्हाण. अंबड तालुक्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी त्याचबरोबर विधवा महिला ज्या आहेत संजय गांधी निराधार योजनेच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं या महिन्यापासून 2,500 रुपये अनुदान चालू केलेलं आहे. माझ्याकडं काही फोन कॉल झालेले होते, काही प्रतिनिधी आलेले होते दिव्यांग बांधवांचे. काही लोकांच्या खात्यात 2,500 पडलेले आहेत आणि काहीच्या खात्यात 1,500 पडलेले आहेत अशी तक्रार त्या लोकांची आहे. तर या बाबी आज हा महिना पहिला महिना आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी असू शकतात. त्या तांत्रिक अडचणी आपण सर्व चेक करून घेणार आहोत. त्यामुळे कोणीही पॅनिक होण्याची गरज नाही किंवा त्यांच्या काही खात्यात पैसे पडणार नाही असंही काही करायची गरज नाही. आम्ही या आठवड्यामध्ये सर्व चेक करणार आहोत. चेक करून जर नाही आलं तर पुढच्या आठवड्यामध्ये आपण त्याविषयी वरिष्ठांकडे आपण कळवून सॉफ्टवेअरमध्ये काही दुरुस्ती करता येत असेल तर आपण ती दुरुस्ती करणार आहोत. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, अनेक दिव्यांग बांधव असतील किंवा संजय गांधी निराधार योजनेचे पात्र लाभार्थी असतील किंवा श्रावणबाळचे काही लाभार्थी आहेत. बऱ्याच लाभार्थ्यांचे ई आधार व्यवस्थित न झाल्यामुळे आता काही वेळेस तुम्ही ई आधार झालेला आहे असं म्हणताय, परंतु मी प्रत्यक्षात चौकशी केली. ई आधार न झाल्यामुळे तुमची पगार पडलेली नाही. शासनाकडून दर महिन्याला तुमच्या खात्यात पैसे पडत असतात, परंतु तुमच्या काही तांत्रिक चुकीमुळं त्या अडचणी निर्माण होऊ शकलेल्या असतात. त्यामुळं आपला जो काही आधार क्रमांक आहे ई आधार करणे एक गोष्ट, तो ई आधार ज्या बँक खात्याशी अटॅच आहे, मग ते पोस्ट खाते असू शकतात, त्याच्यामध्ये जिल्हा बँक असू शकते, महाराष्ट्र ग्रामीण बँक असू शकते किंवा इतर जी कोणतीही बँक आहे, जेवढे काही खाते तुमची आहेत ते सर्व खाते आपण तपासून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जर समजा काही तांत्रिक अडचण असेल तर तुम्ही कार्यालयाशी संपर्क साधा. हे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, सामाजिक न्याय विभागांतर्गत सर्व योजना येतात. म्हणजेच वयोवृद्ध योजना असू द्या, दिव्यांग योजना असू द्या, विधवा निवृत्तीवेतन योजना असू द्या, या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. थेट तहसील कार्यालयामधून तहसीलदार साहेबांनी ते माहिती सांगितलेली आहे. थोडी जरी चूक झाली असेल तर हे पैसे जमा होण्यास प्रॉब्लेम होत आहे. आपण म्हणत आहोत की आपली आधार लिंक आहे किंवा सर्व कागदपत्रे जमा केली आहेत, पण कानामात्रा थोडीफार स्पेलिंग मिस्टेक असेल तरी सुद्धा इथे लाभार्थ्यांना चूक दाखवत आहे. कारण पूर्ण त्याचं जे अर्थ आहे ते पूर्ण चेंज होत आहे. नावामध्ये काही बदल झाला असेल, तुमच्या जे काही माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यामध्ये काही बदल झाला असेल तर इथे पैसे मिळण्यास नक्कीच इथे आपल्याला प्रॉब्लेम येत आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, 2,500 रुपये नक्कीच ऑक्टोबर महिन्यापासून जमा होणार सरकारने सांगितलं आहे. तर 100% दिव्यांग बांधवांना हे जमा होणार आहे. काहींना 1,500 रुपये जमा झालेले आहेत. डेटा तुमचा अपडेट नाही तर नक्कीच अपडेट करून घ्यायचा आहे. तुम्हाला जरी वाटत असेल की आपला डेटा अपडेट आहे तर एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे जे सरकार सांगत आहे त्यावरती विश्वास ठेवायचा आहे. कोणत्याही फेक माहितीवरती विश्वास ठेवू नका, जेणेकरून जे आपले दिव्यांग बांधव आहे, आधीच भरपूर त्यांना त्रास आहे, अजून त्यांना त्रास नको. त्यासाठी नक्कीच इथे सोशल मीडियाच्या माध्यमातून का असेना खरी माहिती द्या, खरी माहिती पोचवायची आहे, जेणेकरून जे काही कागदपत्र असतील तुमचे जमा करायचे किंवा राहिलेले किंवा काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच इथे सरकारमार्फत मदत केली जात आहे. तुमचे 1,500 रुपये जमा झाले का, 2,500 रुपये जमा झाले का, तर नक्कीच सांगायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि तुमचा जिल्हा कोणता हे सांगायचं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जे सरकार आपल्याला मदत करत आहे त्याची आपण तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही चौकशी करू शकता व ते जे काही खरी माहिती सांगत आहे, तुमच्या नावामध्ये थोडाफार बदल झाला आहे किंवा तुमच्या आधार लिंक नाही, तुमची कागदपत्रे तिथे जमा झाली नाही, तुमची UDID कार्ड EKYC झालेली नाही, हे सर्व जर तुम्ही केलं असेल तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. आणि जे काही तांत्रिक बिघाड होत असेल तर तिथे सुद्धा सरकार लवकरात लवकर काम करणार आहे. कारण हा पहिलाच महिना आहे, त्यामुळे थोडं आणि संख्या जास्त असल्यामुळे 2,500 रुपये पण प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचायला ते पूर्ण आता ट्राय अँड एरर सुरू आहे, सगळे कामं सुरू आहे. त्याच्यामुळे नक्कीच लाभार्थ्यांनो लक्षात घ्या की तुमच्यापर्यंत तुमचे पैसे भेटणार आहे, कुठेही जाणार नाही. चुकीची माहिती पोहोचवू नका आणि पैसे जमा झाले असतील तर नक्कीच कमेंट करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.